UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शरण येण्याआधी वाल्मिक कराड उज्जैनसह कर्नाटक गोव्यात लपला, स्वतःच्या गाडीनं सर्व ठिकाणी फिरल्याची माहिती। सीआयडी चौकशीत महत्त्वाची बाब समोर। वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणामध्ये 24 दिवसांची सीआयडी कोठडी। हत्या आणि खंडणीचं हे कनेक्शन, सीआयडी अधिकाऱ्यांचा दावा। तर हत्येचा आरोप राजकीय द्वेषापोटी झाल्याचा कराडच्या वकिलांचा युक्तिवाद। बीडमधील हत्या प्रकरणामध्ये सीआयडीचा फोकस आता फरार आरोपी सुदर्शन घुलेवर। घुलेच्या केसमधील घराजवळ सीआयडीचा तपास, तर घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता। मसाजोगमधील ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन मागे। आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचं पोलिसांचं आश्वासन। वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करण्याची मागणी। मसाजोगच्या गावकऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा। बीड प्रकरणातला एकही आरोपी सुटणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन। पोलिसांना घाबरून वाल्मिक कराडनं शरणागती पत्कारली, तर वाल्मिक कराड शरण आल्यानंतर गोगावलेंची प्रतिक्रिया। बीडच्या घटनेला मराठा विरुद्ध वंजारी असा रंग दिला गेला। वाल्मिक कुठे लपला हे पोलिसांना माहीत नव्हतं याचं आश्चर्य, प्रकाश आंबेडकरांची टीका। कुणी काही म्हणो, धनंजय मुंडेचा या प्रकरणात संबंध नसावा। एखाद्या कार्यकर्त्यानं काही केल्यास त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर, तर अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवेचा शुभारंभ। 11 नक्षलवादी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण करणार। जळगावातील पाळधी गावामध्ये 2 गटांमध्ये राडा, संचारबंदी लागू। गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद, नियंत्रण पथकासह पोलिसांचा ताफा तैनात। जळगावच्या पाळधीमध्ये राड्यादरम्यान नागरिक आक्रमक, काही जणांकडून 3 ते 4 दुकानांसह वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड। राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत। निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची भावना, कुटुंबियांमागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची ही चिंता, सूत्रांची माहिती। 17 दिवसांनंतर सुद्धा महायुतीच्या 9 मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही। 6 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसल्याची माहिती। अजित पवार आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र यावं, पवार कुटुंब गुण्या गोविंदानं नांदावं। अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार यांचं विठुरायाकडे साकडं। हनुमानाप्रमाणे माझी छाती फाडली तर शरद पवारच दिसतील, शरद पवारांकडे जाणार। आमच्यासारख्या खूप जणांना अडचणी झाल्या म्हणत लोटांगण घालणार, झिरवळांची माहिती। निवडणुकांनंतर मराठी माणसांविरोधात दंडेलशाही, महिलांविरोधातील अत्याचारात वाढ। महिलांबाबतच्या तक्रारींसाठी संपर्क कक्ष सुरू करा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री होणार, मंत्री दत्ता भरणे यांची पालकमंत्रीपदावर प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष। सुप्रीम कोर्टात 22 जानेवारीला सुनावणी। यावर्षी निकाल लागण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करणार। 207व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी कोरेगाव भीमामध्ये। विजयस्तंभ परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट, 5000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात। ठेवण्याचा प्रयत्न। कल्याण डोंबिवलीमध्ये उद्या 18 तास पाणी पुरवठा बंद। जलशुद्धीकरण केंद्रामध्ये विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती करण्यात येईल। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।